जय हिंद, नमस्कार मित्रांनो, मी अनुराग पाटील स्वागत करतो आपल्या एसएससी वाला अनुराग या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा स्पेशल व्हिडिओ एसएससी जीडी 2024च्या भरतीवर होणार आहे। कारण की एसएससी जीडी 2024ची तुमची जशी पण नोटिफिकेशन आली होती, तुमची एक्झाम कंडक्ट झाली आणि एक्झाम कंडक्ट होऊन तुमचा जवळपास 1 महिना होण्यात आलेला आहे, तरी पण तुमची आन्सर की पाहायला मिळालेली नाही। आणि खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा डाऊट आहे की आमची आन्सर की कधी येणार, आन्सर की कधी येणार। आणि हे असं एसएससीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे, मी तुम्हाला सांगतो। कारण की मी 3 ते 4 वर्षापासून एसएससीचं प्रिपरेशन करतो, हे पहिल्यांदा झालेलं आहे। तुम्ही एसएससी कोणती पण एक्झाम द्या, एसएससी जीडी तुम्ही मागची दिली असेल 5 दिवसात आन्सर की तुम्हाला पाहायला मिळालेली असेल। एसएससी सीपीओची एक्झाम तुम्ही दिली असेल 2 दिवसात आन्सर की। आता जस्ट तुमचा रिझल्ट लागलेला आहे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलचा, 2 दिवसात आन्सर की आलेली होती। एसएससीची कोणती पण एक्झाम तुम्ही द्या, इव्हन सीजीएल द्या, सीपीओ द्या, सीएचएसएल द्या, एमटीएस द्या, जीडी द्या, कोणतीही एक्झाम तुम्ही द्या, 2 ते 4 दिवसात तुम्हाला आन्सर की पाहायला मिळालेली होती। पण ह्या वेळेस एसएससी जीडीची एक्झाम तुम्ही पाहिली असेल की 20 फेब्रुवारीला तुमची एक्झाम स्टार्ट झाली आणि ती एक्झाम तुमची 7 मार्चपर्यंत चालली। 7 मार्चपर्यंत तुमची एक्झाम चालली आणि आज तुमची तारीख आलेली आहे 2 एप्रिल, म्हणजे लगभग तुमचा 1 महिना होण्यात आलेला आहे, तरी पण तुम्हाला आन्सर की पाहायला मिळालेली नाही। आणि बऱ्याच कॅन्डिडेटच्या म्हणजे जे कॅन्डिडेटचा पेपर चांगला गेलेला आहे, ज्या मुलांचा पेपर चांगला गेलेला आहे, त्यांना पण आता असा डाऊट वाटतो की आन्सर की काही येणार नाही वा आणि आपण काही फिजिकलची तयारी करायची नाही। पण मित्रांनो, मी तुम्हाला सगळा डाऊट आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे। आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा। मी तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांच्या मनात हा डाऊट आहे की आन्सर की आता 1 महिना झाला आन्सर की काही आता येत नाही, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात हा पण डाऊट आहे की इलेक्शन आणि आचारसंहितामुळे आन्सर की येत नाहीये, पण असं काही नाही मित्रांनो। आणि विद्यार्थ्यांच्या मनात हा पण डाऊट आहे की आचारसंहिता आणि इलेक्शनमुळे आमचे फिजिकल पण पुढे जातील, जून नंतर आमचे फिजिकल होतील। ह्या गोष्टी पण तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे की तुमचे फिजिकल खरंच जून नंतर होतील का। पण आन्सर की बद्दल तुम्हाला मी पहिले सांगतो। आन्सर की मित्रांनो, मी तुम्हाला आन्सर की बद्दल जर सांगितलं, आजची आली तुमची 2 एप्रिल आणि तुमची जी री एक्झाम झाली होती, जी आन्सर की तुमची कोणत्या कारणामुळे लेट झाली हे पण तुम्हाला माहिती होतं की तुमची री एक्झाम झाली नॉर्दर्न रिजन आणि सेंट्रल रिजनच्या काही सेंटरच्या, म्हणजे लगभग 81 सेंटर ते होते। 81 सेंटरच्या एक्झाम कॅन्सल करण्यात आलेल्या होत्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे, त्यामुळे तुमच्या ह्या सगळ्या प्रोसेसला डिले झालेला आहे। पण तुमची सक्सेसफुली त्यांची जी री एक्झाम घेणार होती एसएससी ही 30 मार्चला ती एक्झाम झालेली आहे आणि तुमची आन्सर की येण्याची वेळ सुद्धा आता झालेली आहे। आन्सर की बद्दल जर मी तुम्हाला सांगू कधी येईल, तर आन्सर की मी आता व्हिडिओ बनवतोय, आन्सर की अपलोड सुद्धा होऊ शकते। आज पुढच्या 1 तासात तुमची आन्सर की येऊ शकते, संध्याकाळी तुम्हाला आन्सर की पाहायला मिळू शकते, केव्हाही तुम्हाला आन्सर की पाहायला मिळू शकते, उद्या पण। एक कन्फर्म जर गोष्ट मी तुम्हाला सांगू, 4 तारखेच्या आतच तुम्हाला आन्सर की पाहायला मिळेल। एक तर उद्या, नाही तर परवा, नाही तर आज, ही 100% 3 दिवसामध्ये तुम्हाला आन्सर की पाहायला मिळेल। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि तुम्ही पुढच्या तयारीला 100% लागून जा। आणि ज्या विद्यार्थ्यांच्या मनात एक डाऊट आहे की फिजिकलमुळे आचारसंहिता आणि इलेक्शनमुळे आमचे फिजिकल पुढे जातील, आमची रनिंग होणार नाही, मी तुम्हाला 100% सांगतो, आचारसंहिता आणि इलेक्शनचा तुमच्या फिजिकल टेस्टवर काहीही परिणाम होणार नाही। जशी तुमची या 1-2 दिवसात आन्सर की आली की एसएससी पुढच्या तयारीला लागेल आणि तुमची जी नोडल फोर्स आहे, जी तुमचे फिजिकल कंडक्ट करते सीआरपीएफ, त्याला पण एसएससीने सगळ्या नोटिसा पाठवलेल्या आहे आणि नोडल फोर्सने सगळ्या पॅरामिलिटरी फोर्सला नोटीस पाठवली आहे की तुम्ही फिजिकल सेंटरची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला द्या आणि आम्ही त्या पुढच्या गोष्टी शेड्यूल करू। त्यामुळे तुम्हाला या संधीमध्ये नाही राहायचं आहे की आमचे फिजिकल पुढे जातील, जून नंतर होतील। तुम्ही फिजिकलची तयारी करत राहा, 100% तुमचे फिजिकल एप्रिल मे मध्ये होऊन जाणार आहे, हे 100% खरं आहे मित्रांनो। कारण की माझा एक्सपिरियन्स आहे, 2 वेळेस जीडीचं फिजिकल मी देऊन आलेलो आहे, त्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी चांगल्याप्रमाणे सांगू शकतो। आणि एक मी ह्या गोष्टी प्रामाणिकपणे सांगतोय आणि तुम्हाला तुमच्या फिजिकलची तयारी करतच राहायची, ह्यामध्ये तुम्हाला कोणताच डाऊट नको। होप करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। याबद्दल एसएससीची खूप सारी जानकारी मी तुम्हाला देणार आहे। भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।